नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र सध्या 12 मार्चपर्यंत सध्या वातावरण हे कोरडे राहणार आहे. कसल्या प्रकारे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही. परंतु शेतकरी मित्रांनो 12 तारखेला 12 मार्चला वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हे वातावरण मुंबई, नाशिक तसेच पाहिलं असता लातूर, बीड, अहिल्यानगर या भागामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो खास करून सांगायचं म्हणजे परत 13 तारखेला देखील वातावरण हे 12 तारीख ते 12 तारखेपासून वातावरणाला ढगाळ सुरू झाले आहे. आणि 13 तारखेला देखील नाशिक, मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये जास्त वातावरण ढगाळ राहणार आहे. तसेच अहिल्यानगर, बार्शी, सोलापूर, तुळजापूर, बीड, नांदेड या भागामध्ये देखील 13 तारखेला वातावरण हे जास्त ढगाळ राहण्याची शक्यता आहे. आणि 13 तारखेला पुणे, नाशिक, सातारा या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिडकाव होऊ शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो 14 तारखेला देखील तीच परिस्थिती राहणार आहे. पुणे, सातारा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर तसेच बीड, पुसद, परभणी, हिंगोली, नांदेड, बार्शी, लातूर, तुळजापूर, सोलापूर, धाराशिव या पूर्ण भागामध्ये 14 तारखेला देखील वातावरण ढगाळ राहणार आहे. आणि नॉर्मल पाऊसचा शिडकाव होऊ शकतो स्थानिक स्वरूपाचा. तसेच 15 तारखेला देखील वातावरण ढगाळच राहणार आहे. 16 तारखेला देखील वातावरण ढगाळ राहणार आहे. कारण बंगालच्या उपसागरामध्ये एक लो प्रेशर तयार झालेलं आहे आणि त्या प्रभावामुळं महाराष्ट्रात 12 ते 18 तारखेपर्यंत वातावरण ढगाळ राहणार आहे जास्त करून. आणि 18 तारखेला नांदेड साईडला तसेच बिदर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. बिदरला पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे 18 तारखेला. आणि महाराष्ट्रात 19 तारखेला शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये 19 तारखेला लातूर साईडला आणि पुसद तसेच हिंगणघाट, चंद्रपूर, नागपूर या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, हिंगणघाट या भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो. तसेच इकडं पाहिलं असता पुसद या ठिकाणी जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे. आणि लातूरच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे. उदगीर, देगलूर, निलंगा या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस होऊ शकतो 19 तारखेला. आणि शेतकरी मित्रांनो इतर जिल्ह्यात महाराष्ट्रात वातावरण हे अंशतः ढगाळ राहणार आहे. परंतु परत 20 तारखेपासून परत आणखीन वातावरणात बदल होऊ शकतो. आणि जो 19 तारखेला जो हा पाऊस लातूरच्या काही भागामध्ये निलंगा, उदगीर या भागामध्ये पाऊस आहे, देगलूर या भागामध्ये पाऊस आहे. तो पाऊस परत परळी, बीड, माजलगाव, परभणी, हिंगोली या भागामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. आणि शेतकरी मित्रांनो खास करून सांगायचं म्हणजे विशाखापट्टणम ह्या बंगालच्या उपसागरामध्ये जवळ हा पाऊस तयार झाला असल्यामुळे महाराष्ट्रात हा अवकाळी पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. तसेच हा पाऊस हैदराबाद, तेलंगणा या भागामध्ये पाऊस जास्त असल्यामुळे हा महाराष्ट्रातील विदर्भ साईडकडून हा पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.